नवी मुंबईतील MIDCच्या जागेवर वसलेल्या 40,000 झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचा घाट हा MIDCनं घातलाय किंबहुना MIDC प्रशासनानं घातला असल्याचा आरोप होतोय। या संदर्भात बिल्डरांच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यास आपला विरोध असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं। वेळ पडल्यास मंत्रीपद बाजूला ठेवून आपण रस्त्यावर उतरू असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज राज्य सरकारला दिला। झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचं टेंडर काढून पैसे खाण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। शिंदे समर्थक उदय सामंत हे राज्याचे उद्योगमंत्री असल्यानं गणेश नाईकांनी या प्रकरणात पुन्हा शिवसेनेला टार्गेट केलं। एकीकडे सरकार राज्यातील अनधिकृत बांधकामांना कायम करत असताना दुसरीकडे झोपडपट्ट्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप वनमंत्र्यांनी केला। गृहनिर्माण सचिव त्यांना रात्री 10 वाजता फोन करून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की SRD2 नवी मुंबईच्या बाहेर ती बाहेर झाली होती। आता तर कर केलेला आहे। कर म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर शोधतात, हे होऊ देणार नाही आम्ही। लक्षात आलं की ही माझ्या त्याला विरोधात पूर्ण तीव्र विरोध आहे आणि हा कट आहे पैसे कमवण्याचा। काय बोलतो मी, पैसे कमवण्याचा कट आहे। आता कोण कोण त्याच्यात सामील आहेत ते शोधेन मी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।